तो मामी छापतुम धनंजय अथवा हे चित्त मनोबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित नश कशी देव। भगवंताने मागच्या श्लोकामधून अर्जुनाला सांगितलं की तू काय कर, मन आणि बुद्धी मला देऊन टाक, आहे का नाही? आणि मन आणि बुद्धी मला दिली की अहंकार त्या पाठोपाठ काय माझ्याकडे येईल, आणि एकदा अहंकार आला की तू मग स्वरूप होऊन जाशील, आहे का नाही? आपल्याला जो भगवंताकडे जाऊ देत नाही तो कोण आहे? अहंकार आहे. म्हणून अहंकार, पण मन आणि बुद्धी म्हणजे तुझा निश्चय आणि तुझा संकल्प, जो संकल्प तोच निश्चय, असं कर. पण मग एवढं सोपं नाही मन आणि बुद्धी देवाला देणं. मग आता इथं दुसरा उपाय सांगतात की मन आणि बुद्धी, मनासहित बुद्धी जर तू समग्र माझ्या हातात देऊ शकत नसशील तरी काय आयुष्य करी या आठा पहारा माझारी मोठके निमिष भरी देतो जाय. आज सगळं नको देऊ जाऊ दे तुझा सगळा 24 तास, आहे का नाही? मग काय कर, 8 प्रहारामध्ये थोडस एक निमिष, 8 प्रहारामध्ये निमिष म्हणजे किती आहे? डोळ्याची पापणी लवते तेवढ्या वेळेला काय म्हणतात? निमिष म्हणतात. तेवढा वेळ दे मला, आहे का नाही? मग काय होईल ते एक निमिष तुला दिल्यावर मग जय जय का निमेख देखील माझे सुख ते तुले आरोचक विषयी घे. आणि मग जेवढा वेळ तू मला देत जाशील, जेवढा एक निमिष मला दिला, पण तो एक निमिष मात्र शुद्ध मला दे, त्याच्यात विषयाचं चिंतन आलंच नाही पाहिजे. मग काय होईल? त्या निमिषामध्ये माझं सुख तुझ्या चित्ताला भोगायला मिळेल. आणि मग माझ्या चित्ताची काय एकदा आवड लागली की मग विषयाची आवड आपोआप काय होत जाईल? कमी होत जाईल. एकदम सगळं काही देण्याची गरज नाही, आहे का नाही? जैसा मग कसं, जैसा का शरद कालोरी गे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेले वेगे प्रपंचोनी. तसा पावसाळा संपला आणि हिवाळ्याला सुरुवात झाली की नद्याचं पाणी आपोआप काय व्हायला लागतं? कमी व्हायला लागतं. नद्या ओहटू लागे, आहे का नाही? कमी व्हायला लागतं. जसं नदीचं पाणी आपोआप कमी व्हायला लागतं तसं विषयाकडे जाणारं चित्त तुझं काय होईल? धाव कमी होईल त्याची, आहे का नाही? मग पुणे होणी दैशे शशीबिंब दिशे दिशे हरपत आवश्ये नाहीची वय, आहे का नाही? काही आपल्या इथं माऊलीचा आधार आहे. काही लोक म्हणतात अमावस्या म्हणावं, पौर्णिमा म्हणावं, आहे का नाही? आपण काय म्हणतो? आवस आणि पुन्हा. माऊली म्हणले तुमचं बी खरं आहे, आपली भाषा वापरली काही छप्पन भाषेचा केलाशे गौरव. पुनवे होणी जायचे शशीबिंब हरपत आवश्ये नाहीची वय. पौर्णिमेपासून चंद्र, आहे का नाही, प्रतिपदेपासून हळूहळू हळूहळू एका कलेनं कमी होत 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 अमावस्येच्या दिवशी काय होऊन जातो? नाहीचाच होऊन जातो. तसा हळूहळू 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 चित्त अगा अभ्यास योगो म्हणजे तो हा एको जाणीजे येणे काही ना निपजे आयुष्य नाही. अभ्यास योग जो म्हणतात ना अर्जुना, तो यालाच म्हणतात. आणि या अभ्यासानं प्राप्त होत नाही असं काहीच नाही. दैसे भोगातून निघता चित्त मत माझी रिगता हळूहळू पंडू सुता मीची होईल. भोगा आतो निगता, भोगातून तुझं चित्त निघेल आणि मग हळूहळू 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 माझ्यामध्ये यायला लागेल. आणि एक दिवस असा येईल की ते चित्त काय होऊन जाईल? मत स्वरूप होऊन जाईल. अगाम अभ्यास योग म्हणजे तो हा एको जाणीजे येणे काही ना निपजे आयुष्य नाही. अर्जुना, अभ्यास जो म्हणतात तो अभ्यास असाच आहे. हळूहळू, आहे का नाही? अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले. अभ्यासाने काय होणार नाही? माऊली म्हणतायत अरे अभ्यासाच्या बळावर काही जण आकाशानं चालायला लागले. आकाशावर काय करतायत? चालतायत. नारद महर्षी कुठून चालतायत? आकाश मार्गाने चालतायत. अनेक ऋषी महात्मे, आहे का नाही? अभ्यासानं होणार नाही काय? अरे व्याघ्र सर्प प्रांजळे केले. वाघ, सर्प हे बराच हिंस्र पशु आहेत, पण काही ना काय केलं? अभ्यास केला आणि अभ्यासाची त्यांच्यातलं वैर संपून टाकलं, आहे का नाही? मला आपल्याला जर साप पाहिला तर भीती वाटते का नाही? तुम्हाला वाटते का नाही मला माहित नाही, पण मला तर मेलेले सापाची वाटतं. जिथे जिथे सोडा, कोण मारून टाकला तरी आपण जवळ जात नाही. आणि काही लोक गळ्यात घालून फिरतात. बरोबर, आपण म्हणतो त्याचा विषयाचा दात पाडलेला राहतो. आपण कधी किती वेळेस पाहतोय की घरात एखादा साप निघाला, त्या सर्प मित्राला फोन केला तर त्याचा काही विषयाचा दात पाडलेला राहतो का? कारण हातात धरतात ते,
आहे का नाही? मग आता ते कसे धरतात? अभ्यास केला त्यांनी, बाकी काय आहे का नाही? म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळ. म्हणून अभ्यासानं मिळत नाही असं या जगात काहीच नाही. काहीच कठीण नाही अभ्यासानं, काहीच कठीण नाही. आणि म्हणून मला काही काय आता आपल्याला हरिपाठ पाठ होत नाही. काही काही माणसं असे येतात की उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे, उलटी. आपल्याला सरळ एक अक्षर पण येत नाही. हरिपाठाचं पण उत्तरार्ध म्हणलं तर पूर्वार्ध काय होत नाही, आठवत नाही. उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे का नाही? महाराज गाथा आहे का नाही? काय आता माऊली आहेत, मोठे माऊली संस्थेत, त्या माऊलीचं निळोबरायाचा गाथा, तुकोबरायाचा गाथा आणि ज्ञानेश्वरी जिवंत पाठ आहे. जिवंत म्हणजे क्रमांक सांगायचा ओवी सांगणार, अध्ययन क्रमांक सांगला की अभंगाचा क्रमांक सांगितला गाथ्यातला की काय सांगणार, अभंग सांगणार, आहे का नाही? असे माणसं आहेत. आणि कशाच्या बळावर झालं? अभ्यास. त्यांना काय केला म्हणजे अवघड नाही, अभ्यास केला, आहे का नाही? याला की माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणून माझ्या ठिकाणी मिळण्याचा काय करतो? मला प्राप्त होण्याचा अभ्यास कर. अभ्यास हे पे समर्थोशी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. का अभ्यासा लागी कसो नाही तुझी अंगी, तरी आहास तैसा भागी तैसाची आस. जाऊ दे, आता एक काम कर, काय अभ्यास करण्या एवढं बळ तुझ्या अंगात नाही. कारण अभ्यासाला काय लागतं? बळ लागतं, धैर्य लागतं. बळाशिवाय अभ्यास होत नाही. मग एक काम कर, अभ्यास करण्याचं बळ नाही नको करू, काय अडचण नाही. आहास दया भागी तैसाची आस. जिथं आहे तिथंच काय करतो? तिथंच राहा. काय कर? इंद्रिय न कोंडी, भोगाते न तोडी, अभिमान न संडी सो जातीचा. इंद्रिय न कोंडी, काही इंद्रियाला बंधन वगैरे करू नको. जाऊ दे त्यांना, जाऊ दे म्हणजे निषिद्ध कर्माच नाही, आहे का नाही? पण जे विहित कर्म आहे ते त्यांना सेवन करू दे, काय अडचण नाही, आहे का नाही? भोगाते न तोडी, विषयाचा आणि इंद्रियाच्या भोगाची ताटातूट ही करू नको. अभिमान न संडी स्वजातीचा, आपल्या मूळ जातीचा अभिमान काय करू नको, टाकू नको. कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिलेली आहे. कुळधर्म चाळी, आपल्या कुळात जे आलेले धर्म आहेत ते काय करत राहा. पण विधी निषेध पाळी नाही तर मग आमच्या काही कुळात महाराज वाईट पद्धती आलेल्या असतात, म्हणजे काय पाळायच्या का नाही? विधी निषेध पाळी, विधी निषेधाचं पालन कर. आणि मग काय होईल तर सुख तुला सरळ दिलेले, तुझ्या पुढे सुख येतील, काही अडचण नाही, आहे का नाही? पण एक कर, आपल्याला वाटलं एवढंच करायचंय का? म्हणजे आपले कर्म करत राहायचं आणि विषय देत राहायचं. चला बाबा निषिद्ध नाही, आपण विहिताचं सेवन करू, काय अडचण नाही. पण एक काम कर, काय मने वाचा देहे जैसा जो व्यापार होय, तो मी करतो आहे ऐसे न म्हणे. सगळ्यात अवघडी मनानं, वाचेनं, कायेनं, शरीरानं जे काम करतोय तू ते मी केले असं म्हणू नको. मी केले असं म्हणायचं नाही. मला कार्य आता अडचण अशी आहे की मी केले नाही म्हणायचं, हे सगळ्यात काय मी करायचं, मी केलं कसं का नाही म्हणायचं. आपल्याला तर असं आहे की न केलेल्या कामाचं काय म्हणतात त्याला, श्रेय कोणाला घ्यायचं असते? मोठेपणा आहे का? न करून आपल्याला घ्यायचा असतोय. आणि करून कस काय घेणार नाही, महाराज हे करणे, मग काय करायचं? करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळत शेजेने परमात्मेने. हे करायचंय एखादं कार्य का नाही करायचंय, हे तुझ्याकडे घेऊच नको. तू करायचंय म्हणू नको आणि नाही करायचं सुद्धा म्हणू नको, काही म्हणू नको. तू हे आगवे तोची जाणे. कोण तो कोण? विश्व चळत शेजेने परमात्मेने. ज्या परमात्म्याच्या शक्तीने हे विश्व काय झालेलं आहे, चालतंय, बोलतंय, नाही का नाही? चळतंय शब्दाचा अर्थ सजीवाच्या क्रिया करते, नाही ते विश्व कसं आहे? शक्ती आहे काय? मला बळ नाहीये. उन्यापुर्याचे काही
गुरुनिधी आपुले ठाई स्वजाती करून घे जीवित आपुले. मग एखादं कार्य करत असताना ते ऊन किंवा पुर, ऊन म्हणजे पूर्ण न होणं आणि पुर शब्दाचा अर्थ कडीला जाणं. मग ती मधात बंद पडो का कडीला जाऊ? आपल्याला काय करायचंय? आपण देवाची सेवा म्हणून ते करायला लागलोय, नाही का नाही? दुसऱ्या अध्यायात सुद्धा उपदेश करताना काय सांगितले? आचरता सिद्धी गेले तरी कादाची कीर आले, बरी ठेलिया ही सगुण जहाले आयशाची मानी. मला सांगा, एखादा नोकरी मालकानं सांगितलं जाय त्याच्याकडून पैसे आण, दिले चांगलं झालं, नाही दिले आपल्याला काय करायचं? मालकाला जाऊन सांगायचं बुवा त्यानं दिले नाही. एखादं कोणतंही काम सांगितलं आपल्याला काय करायचंय? ते उन्हा पुर मालक पाहून घेईल. आपल्याला फक्त सांगितलेलं काय करायचं? काम करायचं. नाही 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 मी करीलच नाही, मग तिथं दुःख आहे. मग तिथून दुःखाला काय होते? आपल्याला काही संबंध नाही. महाराज कोणतंही कार्य असेल संसारातलं सांगितलंय, म्हणजे संसार करत असताना सुद्धा, ही शेती करत असताना जर मालकाची सेवा म्हणून करायला तर आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरला जायची गरज नाही, आळंदीला जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. आपण फक्त कार्य करत असताना कोणाची सेवा म्हणून करायलो? मालकाची. पण नुसते तेवढं म्हणलं म्हणजे मग ते सगळं ते मान्य करावं लागतं आतून. मग आलं पीक चांगलं आलं, मालकाची इच्छा, लगेच गेलं मालकाची इच्छा. आपल्याला काय करायचं? आपलं नाहीच आहे ते कोणाचं आहे? मालकाचं आहे, नाही का नाही? आणि मग असं जर केलं यालाच तर कर्मयोग म्हणतात. परी म्या नाही केले हे जेने जाणे तरी सुटला. मदतची स्तव झाली परी म्या नाही केले ऐशे जेने जाणे तरी तो सुटला. उन्हा पुरं जर एखादं कर्म झालं आपल्याला काय करायचं? ऐका नाही, तो मालक जाणे आणि त्या मालकाचं कार्य जाणे, ऐका नाही. आणि हे रवी तरी ते त्याच्याच इच्छेनं घडतं, त्याच्या इच्छेशिवाय घडत नाही. माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले, त्या पाणी आयुष्य केले व्हावेगा. कसं जीवन असावं? माळीये जेवती नेले. पाणी आग्रह करतं का? उसाल पाणी चालू होतं, ऐका नाही का? उसाल चालू होतं, लावलं त्यानं उसाल पाणी आणि ती बाई घरून आली, त्यांनी सांगितलं मिरच्या वाळायला. मग त्यानं काय केलं? उसाचं पाणी बंद केलं, तेच पाणी कुठं लावलं? मिरच्याला लावलं. मग ते पाणी भांडू लागलं, मला गोड उसाचं का आणलं, तिखट मिरच्याला लावलं. नंतर का? माळीये जेवते नेले तेवते निवांतच गेले, त्या पाणी आयुष्य केले व्हावेगा. जीवन कसं असावं? त्या पाण्यासारखं. पण आपला माळी कोण हे ठरवायचा, नाही तर कोणी सासऱ्याला माळी ठरवण. माळीये जेवते नेले माळीश्वर ठरवायला लावायचा. देव आपला माळी, देव जिकडे नेईल जसं ठेवील, आहे का नाही, त्याप्रमाणे पाणी आयचं जीव पाण्यासारखं जीवन असावं. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती येवजीने गेमती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आणि मग काय होईल? प्रवृत्ती आणि निवृत्ती याच वज बुद्धी घेणारच नाही. अहो मला सांगा, आपले बुद्धी वज घेते, उद्या काय करायचं आणि काय नाही करायचं हे संध्याकाळीच काय आपल्या बुद्धीवर असतं? वज असतं. किंवा आज दिवसभर काय करायचं आणि काय नाही करायचं वज असतं. पण त्याची इच्छा करायचं म्हणल्यावर मालक सकाळी जे काम सांगेल ते करायचं, नाही सांगेल ते नाही करायचं. बरोबर आहे का नाही? काही आपल्या बुद्धीवर काही करणे ते न करणे असं काही वज राहणार नाही. आणि मग जर ते वज नसेल तर चित्त कुठं जाईल? माझ्या ठिकाणी आपोआपच. कारण त्याला तिकडं चिंतन करण्याची गरज पडणार. अखंड चित्त वृत्ती कुठं राहील? माझ्या ठिकाणी राहील. इरही तरी सोबटा उजो का वाटा रथो काय खटपटा करीत असे. आता रथाचं उदाहरण आता जाऊ दे. आता गाडी 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 म्हणते का मला या रस्त्याने जायचं का त्या रस्त्याने जायचं? नाही नाही, ड्रायव्हर जिकडे चालवल चालली. तर गाडी संध्याकाळी विचार करते की आपल्याला सकाळी औरंगाबादच्या रस्त्याने निघायचे, हिंगोलीकडे रस्त्याने निघायचे. ती काही विचार करत नाही. मालक जिकडे कलवल ड्रायव्हर तिकडे ती काय होत राहते, जात राहते. रथ काय खटपटा करीत असे.
काही काही संबंध नाही त्याला. आणि जे जे कर्मणी पाहिजे ते थोडे पाहून म्हणजे निवांतचे अर्पिजे माझ्या, आणि ते सुद्धा जे जे कर्माने तुझ्याकडून निर्माण होत आहे भगवंताच्या इच्छेनं ते जास्त झालं म्हणजे पूर्ण झालं कमी झालं काही तू डोक्यात घेऊ नको. जे निघ कृष्णार्पण, जे निघल ते कृष्णार्पण, संपलं. अशी आम्हाला भावना तनुत्यागे अर्जुना तू सायुज्य सदना. आणि असं जर केलं ना अर्जुना तू तर देह पडल्याबरोबर तू माझ्या सदनाला येशील, वैकुंठाला तू काय होशील येशील. अथेतप्य शक्तोषी कर्तुम मदयोगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततकुरु यतात्मवान नातरी हे हेतुल नेदवे कर्म मद तरी तू का बोझ पंडू कुमारा. आता काय कर, तुला मला कर्म अर्पण करणं कठीण चाललं, नको करू. अनेक मार्ग सांगितले आहे का नाही, नको काही अडचण नाही. एक काम कर, काय कर, बुद्धीची पाठीपोटी कर्माधिका शेवटी माते बांधणी कीर्ती दुवाड जरी. महाराज कर्म करत असताना तुझ्या बुद्धीचा निश्चय होत नसेल माझ्या ठिकाणी. कर्माच्या आधी मला बांधणे आणि कर्माच्या शेवटी मला बांधणे, आधी देव बांधणे आणि शेवटी बांधणे. म्हणजे अगोदर कर्म आरंभ करण्याच्या अगोदर देवाची इच्छा म्हणून करायचं आणि पूर्ण झाल्यानंतर कृष्ण अर्पण देवाला काय करायचं अर्पण करायचं. पण हे जर तुला कठीण वाटत असेल तर तरी हे असो सांडी माझा हातीसो परी संयतीशी वसो बुद्धी तुझी. ते माझा नाद सोडून ऐका नाही, काही अडचण नाही. माझा मोठेपणा माझं महत्व ते सोडून पण एक काम कर, मग काय इंद्रियाचा निग्रह कर. इंद्रियाचा काय कर निग्रह कर, ऐका नाही. आणि जे जे वेळे घडती कर्मे सगळे त्याची ती फळे त्याचीच जाय. मलाही देऊ नको कोणालाच देऊ नको. फळ आलं त्याग कर, फळ मिळालं त्या फळाचा काय कर त्याग करत जाय. वृक्ष कावेली लोटती फळे आली तैशी सांडी निपजली कर्मे सिद्धे. एखाद्या झाडाला एखाद्या वेलीला फळ येतात, कमी येतात का भरपूर येतात, पण त्या फळाचा ते वृक्ष वेली काय करून टाकते त्याग करून टाकते. आंबा म्हणला कवळ कधीशी मला माझा एक आंबा खाऊन पाव द्या, कोणतंच झाड म्हणत नाही, कोणतेच वेल म्हणत नाही, दे टाकून तसं. परिमाते म्हणे धरावे कामद उद्देश करावे हे काही नको आगवे जाऊ दे शून्य. मलाही देऊ नको पण तुझ्याकडे घेऊ नको. कुठं जायचं जिथं जायचं तिथं त्याला काय करू दे जाऊ दे. खडकी दैशे वर्षले कागे माझी पेरिले बरोबर कर्म मानी देखील स्वप्न दैशे. जसं खडकावर किती पाऊस पडला तरी त्याच्यातून काही उगवत नाही, किंवा आगीमध्ये पेरलं तर उगवत नाही, तसं कर्म स्वप्नासारखं मानून दे सोडून. म्हणजे तुला त्याचं पाप पुण्य लागणार नाही. सगळं नाही हे मी केलं म्हणलं की आपल्या मागे येते. तेच कर्म जर आपण आपल्याकडे त्या कर्तृत्वाचा अहंकार घेतला नाही तर काय त्याचा संबंध आपल्याला राहत नाही, काही संबंध राहत नाही. अगा आत्मजयच्या विषयी जेव जैसा निराभिलाषी जैसा कर्मी अशेषी निष्काम होय. म्हणजे मग आम्ही कर्म करायचं नाही का, कर्म करायचंय. मला गोड उदाहरण दिलंय माऊलींनी. मला सांगा, माणूस आपल्या मुलीविषयी आपल्या मुलीला काय कमी करतो? मुलगी जन्मल्यापासून तिला काय कमी करतोय, काय कमी करतोय मुलीला? तिला कपडे देत नाही, तिला खायला देत नाही का, तिला शाळेत घालत नाही का, तिच्याकरता खर्च करत नाही का, तिला खायला आणत नाही का, तिला तिच्या प्रेमान पाठवून हात पुरवत नाही का, तिला जवळ काय करत काय नाही, सर्व करतोय. सर्व तिच्यावर प्रेम करतोय, सर्व मुलीविषयी. महाराज तरी त्या मुलीविषयी काही अपेक्षा ठेवतो का? मुलाविषयी काय असते आपल्याला अपेक्षा असते, पण मुलीविषयी काय अपेक्षा असते? जशी मुलगी सांभाळूनही तिच्याविषयी आपण कोणतीच अपेक्षा ठेवत नाही, तसं कर्म करायचं कर्माविषयी काय ठेवायची नाही. भक्त पाऊल ठेवी आवनी म्या ठेविले हे न धरी मनी करता भगवंत सत्यमानी या लागी कर्म बंधनी बांध. यामुळे तो कर्माच्या बंधनात मी नाहीच म्हणतोय, मी ते केलेलं नाही. कर्म निष्काम होय कर्म. वनीचे ज्वाळा शिवाय जाय कशी क्रिया तशी शून्य माझी. पेटला अग्नी त्या ज्वाळा ते आकाशात जातात, पण पुन्हा काय होतं त्याच्यावरी काहीच नाही. तसं कर्म जाऊ दे निघून तो शून्यामध्ये. अर्जुना हा फलता गो आवडे तीर असलं गो पण योगा माझे योग धीरेचा. अर्जुना हा सोपा वाटतं, काय होतं तितक्यानं? अरे अरे असं म्हणू नको. हा सगळ्यात श्रेष्ठ योग कर्म योग. निष्काम कर्म योग जो म्हणतात तो काय आहे? हा आहे
येणे फल त्यागे सांडे ते कर्म न विरोडे एकेची वेळी वेळू झाडे वांजे जैशी. हे काय होतं असं केल्यानं महाराज, कर्म करूनही त्या कर्माचं बी पुढचं वाढत नाही. कर्म तर होतं पण पुन्हा वाढत नाही. एकची वेळे वेळू झाडे वांजे जैशी, जसं वेळूचं झाड झालं की त्याला पुढे बी येत नाही, त्याप्रमाणे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापुढे येण्याची शरीरे या शरीरात राहून कर्म करून पुन्हा दुसऱ्या शरीराला येण्याची वारी काय होऊन जाते, संपून जाते. फार काय सांगू अर्जुना, ही जी आपली येरझार चालू आहे या येरझारीला चिरा पडे म्हणजे ती काय होऊन जाते, बंद होऊन जाते. पै अभ्यासाची पाऊटी ठाकीजे ज्ञान कीर्ती ज्ञानी ये जे भेटे ध्यानाची अभ्यासाची पाऊटी. अभ्यासाची पहिली काय आहे, पायरी. काय का पायरीने यावं लागल, अभ्यासाची पायरी आहे आणि अभ्यासाच्या पायरीनं चढत 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 ठाकीजे ज्ञान कीर्ती ज्ञानापर्यंत तू काय होशील, येशील. ज्ञाने जे भेटी ध्यानाची आणि ज्ञान एकदा झालं की मग तुला ध्यान लागेल, आहे का नाही, ध्यानाची भेट होईल. मग ध्यानाशी ठेव भेटी आगवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी टाकेल. आणि एकदा का तू ज्ञानाला ध्यानाची तुला भेट झाली की सगळे तुझे भाव इंद्रियाची जी धावे ती एका जागी येईल आणि मग सगळे कर्म तुझ्यापासून काय होऊन जातील, दूर होऊन जातील. कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागो संभवे त्यागास्तव अंगवे शांती सगळी. जिथं कर्म दूर झाला आपल्यापासून तिथं फलाचा त्याग होतो आणि फलाचा त्याग झाला त्यागास्तव अंगवे शांती सगळी. त्यागाशिवाय शांती आपल्या जवळ समाधान येणार नाही. त्यागात शांती निरंतर. तिथं त्याग नाही तिथं काय नाही, शांती नाही. म्हणून या वया शांती हाचे अनुक्रम सुभद्रापती म्हणे अभ्यासाची प्रकृती करणे येत. म्हणून शांती समाधान जर आपल्याला मिळवायचं असेल तर हा मार्ग आहे अर्जुना. याच अभ्यासाच्या पायऱ्यानं तुला यावं लागेल. म्हणून या अभ्यासाची प्रस्तुती करणे येत. म्हणून सुरुवात कुठून करावं लागेल, अभ्यासापासून. कशाचा अभ्यास, कर्मफल त्यागाचा. कर्मफल त्यागाचा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. कारण एकदम एवढा त्यागही होणार नाही. मला आपल्याला फळ नाही मिळत म्हणल्यावर आपण कर्मच करत नाही, सांसारिक नाही परमार्थी काही करत नाही. आता तर ते वाढत चालले, आहे का नाही. त्याची राऊत बाबाच्या कीर्तनाला कोण होतं पंढरपुरात, ते लयच बोलली, आहे का नाही. ती म्हणली नुसतं तासभर इना घे म्हणलं तर तो काय म्हणतोय, काय द्यायला. काकडा म्हणायचा सप्त्यात की काय देणार, हरिपाठ म्हणायले की काय देणार. अहो एवढंच नाही, नुसतं सटाळ्या टाक म्हणणार म्हणते तो आम्हाला 8 दिवस राहायचंय. तर मग आम्हाला आपली एक माणूस आला होता सप्त्याला, बरं का, कार्तिकचा सप्ताह होता त्यावेळेस, नाव सांगत नाही मी, आता विचारत मला तो आला 8 दिवस राहिला, काहीच नाही केलं त्याने. मधुकरी असायची आपली, 2 टाइम मस्त जेवायचा फिरायचा इकडे तिकडे, काहीच नाही केलं. मग शेवटी त्याला दिले पैसे, आता ते देणार त्यांनी पैसे दिले, त्याला दिले 30 रुपये. आणि ते आलं, मग मी घरी होतो, आलं म्हणे मला परवडले का म्हणे 30 रुपये. कमीत कमी म्हणे मला 150 रुपये तर द्यावा का नाही, 30 रुपये दिले म्हणे मला. अहो मी म्हणलं जाऊ द्या बाबा, आता दुसऱ्या वेळेस देऊ तुम्हाला, जाऊ दे ना, आता कुठे द्यायच्याकडे कार्यकर्त्याकडे, आता जाऊ दे ना. नाही म्हणे महाराज असं असतं का कुठं. मग मला तर जास्त हे करू लागले. म्हणलं तू केलं काय बरं 8 दिवस, तू जेवला 2 टाइम, दुसरं काय केलं, काय केलं तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही म्हणे महाराज. किती कीर्तनात रडलो म्हणे मी, प्रत्येक कीर्तनात रडायचो म्हणे मी. कोणी रडलं का म्हणे तुमच्या गावात, मग त्याला कशाचे पैसे पाहिजे होते. हो मी कमी का, तुम्ही मला बोलबोली झाली, आता नोकरी मोठी झाली, ते कुठून घ्यावं. आपण तर आपल्या तरी कमी येतात, कारण आपण देत नाही म्हणून. ती एकदा दोनदा नाही दिली की ती येत नाही. जिथं देतात का त्या पगारी बऱ्या बाया जसे बँके पुढे बसतात का तसे तुम्ही बसतात खाली दिशी. अरे कशाचे काय पाहिजे, फक्त पैसे पाहिजे, आहे का नाही. अरे त्यागात शांती, त्यागाशिवाय काय मिळणार नाही. इथं पुढचा श्लोक आहे, श्रेय ज्ञानाभ्यास ज्ञानात ध्यानमे शिष्यते ध्यानात कर्म फल त्यागस त्यागात शांतिरनंतरम.
म्हणताय अभ्यासाहुनी गहन अर्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष. अभ्यासाहुनी गहन अभ्यासापेक्षाही श्रेष्ठ काय ज्ञान आहे. पण अभ्यासाशिवाय ज्ञानाकडे जाता येत नाही. श्रेष्ठ असू द्या पण सुरुवात कुठून करावी लागते अभ्यासात. म्हणून अभ्यासाची प्रस्तुती करणे येत. अभ्यासाहुनी मला 12वी श्रेष्ठ का पहिली श्रेष्ठ आहे. 12वी पासला किंमत आहे का पहिली पासला किंमत. 12वी पासला काय किंमत आहे. मग एकदमच 12वीत गेलं तर सुरुवात कुठून करावी लागते पहिलीतूनच करावी लागते. ज्ञान श्रेष्ठ आहे अभ्यासापेक्षा पण सुरुवात कुठून करावी लागते अभ्यासापासून करावी लागते. अभ्यासाने मोडी लावली मला मोडी केतुली नेते वेळेस सोडूनच तिला आहे ती बाबू तिच्या पुढे येईल. मग हळूहळू हळूहळू अभ्यासाच्या मार्गाला तू काय करायला लाव. अभ्यासाहुनी गहन पार्थामग ज्ञान ज्ञानाहुनी ध्यान विशेष. ज्ञानापेक्षाही ध्यान काय आहे विशेष आहे. मग कर्म फल त्याग होतो ध्यानापासून सांगू का. ध्यानापेक्षा कर्माचा फलाचा त्याग करणं हे ध्यानापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे त्यागाला किती महत्व आहे. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा आणि त्यागापेक्षा शांतीच्या सुखाचा भोग घेणं काय अधिक श्रेष्ठ आहे. ऐशी या वाटा हीच पेना सुबटा शांतीचा माझी वटा ठाकेला जेणे. अशा मार्गाने येऊन ज्यानं याच शरीरात हीची पेना सुबटा याच शरीरात अर्जुना शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. शांतीचा मुक्काम ज्यानं गाठला माझी वटा आतलं घर आहे का नाही ब्रह्मस्वरूपता ज्याला काय झाली प्राप्त झाली. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण येवचे निर्ममो निरहंकार समसुख दुःख क्षमी. मग असा ज्यानं शांतीचं घर प्राप्त केलं म्हणजे जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला आणि या शरीरात झाला पण आयुष्य पुढे राहिलंय ना. महाराज ब्रह्मज्ञान झालं म्हणजे माणूस मरत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यावर जर माणूस मेला असता तर ब्रह्मज्ञान रोग झाला असता. कशाने मेले अटॅकने मेले आमक्याने मेले तमक्याने मेले कशाने मेले ब्रह्मज्ञान झालं म्हणून मेले. मग तो एक काय झाला असता रोग झाला असता. मरत नाही आयुष्य पुढे शिल्लक राहत. मग त्याचं पुढचं जगणं कसं असतं आता आपल्यालाही असा महात्मा ओळखायचा असेल तर कसा ओळखावा किंवा आपल्याला आपलं ज्ञान झालंय का नाही आपणही कसं लक्षात घ्यावं आहे का नाही त्याचं वर्णन त्या महात्म्याचं करताय. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही आप परो नाही चैतन्या जैसा. सर्व भूताच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही सर्व भूत मात्राच्या ठिकाणी तो द्वेष करणं जाणत नाही. द्वेष करत नाही. आग्रह म्हणजे आग्रहानं द्वेष न करणं द्वेष न करण्याचा प्रयत्न करणं हे साधकाचं लक्ष्य आहे. द्वेष बाबा नको कोणाचा द्वेष नाही करायचा आपल्याला नाही करायचा असा सारखा प्रयत्न करणं हे साधकाचं लक्षण आणि द्वेष करायची भावनाच मनात नाही हे सिद्धाचं लक्षण आहे का नाही. हे सिद्धाचं काय असतं लक्षण द्वेषात ते नेण्याची द्वेष करणं काय होत नाही तो जाणतच नाही. चैतन्य आपणो नाही चैतन्या जैसा उदाहरण देतात माऊली. तसं जे जीव चैतन्य आहे त्याला कोणी आपला नाही आणि कोणी काय नाही फरक का नाही. कधी विचार करतं का ते उत्तम काय पुढे माऊली दृष्टांत दिलाय. उत्तमाते धरीजे आदमाते अविरीजे हे काहीच नेण्याचे वसुधा जेवी पृथ्वीचं उदाहरण देतात. किंवा श्रेष्ठ आहे हा श्रीमंत आहे यालाच जागा द्यायची किंवा हा गरीब आहे याला जागा नाही द्यायची अशी कधी पृथ्वी माता विचार करते का. ज्याच्या नावावरती 7-12 आहे ते विचार करतो आपण विचार करतो पण पृथ्वी माता याचा कधी विचार करत नाही. रायाचे देह चालू रंका पर्वते गाळू हे न मनेची कृपाळू प्राणोपैगा. प्राण कधी विचार करतो का की राजाचा देह चालवायचा आणि हा रंक आहे याच्याकडे कशाला राहायचं मरू द्यायला असा कधी प्राण विचार करत नाही. गायीचे दृश्य हारू का व्याघ्राविषयी होऊन मारू ऐशे नेण्याची का करू तू ये जैसे.
पाणी कधी विचार करता का की गायीला जगवायचं, कारण गाय पवित्र आहे, नाही का नाही? वाघ 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 काय आहे? हिंस्र पशु आहे, म्हणून वाघाला नाही आपल्याला पाणी प्यायला द्यायचं, मरू द्यायचं त्याला, असं कधी विचार केला का? नाही नाही. देशी आगव्याचे भूतमात्री एकपणे दया मैत्री कृपेशी धात्री आपणची जो, तसं भूतमात्री एकपणे दया मैत्री सगळ्या जीव मात्राविषयी सारखं ज्याचं प्रेम राहत, तो कोणी असो, तो त्याचा कोणी शत्रू नाही आणि त्याचा कोणी मित्र. मुंगी आणि राव आम्हा समानची जीव, मुंगी असो का राजा असो, काही संबंध नाही. कृपेची रात्री आपण जो कृपेला जो आधार झालेला आहे, कृपा कुठं राहते? त्याच्या जवळ राहते. नाही नाही, कृपा निर्माणच तिथून होते, नाथ महाराज म्हणतात. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई, माझे थ उपजे पाही तोची साधू जाणावा. तोच साधू आहे. कृपेला कुठं दुसरीकडे जन्म आहे? आपल्याजवळ कृपा जन्मतच नाही. जन्मती ते कोणाजवळ? साधू जवळ जन्मती. आपल्याजवळ कुठून जन्मणार आहे? महाराज याच लोकांनी काहीतरी जिवंत ठेवलं आहे का नाही? आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जाया. आणि दुसरं आचरण असतं त्याचं, मी हे भाषणेने, मी कधीच नाही त्याच्याकडे. तुकोबरायचं मला सोपं आहे. तुकोबरायाने एवढा मोठा गाथा निर्माण केला, पण तुकोबराय सगळं श्रेय कोणाला देतात? देवाला देऊन टाकतात. कोणाची हे सत्ता झाली वाचा वदविता, माझी सत्ता नाही. काय मोकलिले जावे बाणे भाताजेने वाहिला. तुकोबराय म्हणतात मी बाण आहे, आणि तो बाण ज्याच्या जन्म मारलाय जिकडे तिकडे जातो, तसा देवानं तुकाराम रूपी बाण मारला आणि त्याचा गाथा तयार झाला. मी माझ्या मनानं काही केलेलं नाही. काय करू देवी मज बोलवी, मला कोणा बोलवलंय? देवानं बोलवलंय, का नाही? मी काय बोलणार होतो? तुकोबराय अनेक प्रमाणे येते. तुकोबराय म्हणतात देशी चाली शिक्का रीते कोण कुशी रंका. मालकाचा शिक्का चालतो आपल्या रिकाम्या कागदाला कोण विचारते? मी रिकामा कागद आहे, आणि पांडुरंगाचा त्याच्यावर मालकाचा काय शिक्का आहे, शिक्का आहे त्याचा, नाही का नाही? आणि मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाण. मी हे भाषणेने, भाषाच करत नाही कधी. मी 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 तुकोबरायचं भेद करतात आपल्याविषयी. तुका म्हणे काळी चपियाला गळा मी मी वेळोवेळा करीत असे. इकडं काळानं गळा दाबलाय तरी माणूस काय म्हणतोय? मी मी मी. तुका म्हणे मग वाटते नवल, मी हे माझे बोल आई कोणी ऐका नाही, नवल वाटते मला. काय तुम्ही तुकोबराय म्हणता येथे माझे तव काही येथे सांगे जेशे नाही, परी हे वाणी वाय चळे छंद करविते परळे. जीव ऐकत नाही, नाही तर माझं म्हणण्यासारखं, मी म्हणण्यासारखं इथं आहे काय? काय सांगायसारखं इथं? पण ही जीव काय होत नाही, ऐकत नाही. वाणी वाय चळे छंद करविते बरळे, ही बरळत राहते म्हणतात. माझे काहीच नाही म्हणे, मी जाणत नाही, आणि मीच जाणत नाही म्हणल्यावर माझं काय म्हणणार आहे? माझं म्हणण्यासारखं आहे तरी काय माहित काय महाराज आहे का नाही? म्हणून माझं का म्हणत नाही तो? माझं का म्हणत नाही? कारण माझं म्हणण्याकरता ती वस्तू आपल्याहून भिन्न असावी. माझं म्हणण्याकरता ती वस्तू आपल्यापेक्षा काय असावी? भिन्न असावी. आणि नुसती भिन्न असून चालत नाही, ती आपल्याशी संबंधी असावी. तिचा आपण आपल्या मानसिक का होईना पण काय जोडलेला असावा? संबंध जोडलेला असावा. आपल्याहून भिन्न असावी आणि आपल्या संबंधी असावी. महाराज इथं भिन्नच नसल्यामुळे माझं म्हणण्यासारखं काय? इथं काही आपल्यापासून काही नाही, भिन्न नाही. सगळं माझं स्वरूप जर असेल, सगळा मीच असेल, तर मग तिथं मी माझं म्हणण्याचा काही काय येणार नाही, संबंधच येणार नाही. तेवीची क्षमेला सुख दुःख जाणणे नाही जाया. ज्याला सुख आणि दुःख जो जाणत नाही, सुख म्हणजे अनुकूल परिस्थिती, दुःख म्हणजे प्रतिकूल परिस्थिती. त्याला अनुकूलही अनुकूल राहिलं नाही आणि प्रतिकूल राहिलेलं नाही. अनुकूल नाही. मला ते एक वारकरी होते, मुंबईचे वारकरी होते. त्यांचं काय झालं, त्यांचा पाय तोडावा लागला.
वारकरीच वारकरी होते, पाय तोडावा लागला, काही ते झालं असेल, पाय तोडल्याच्या नंतर त्याला भेटायला जावं लागलं. बाबा वाईट झाला, भेटायला जाणारे माणसं वाईट झालं. अहो ते कोणी वाईट नाही, चांगलं झालं, काय लय फायदा झाला. म्हणजे त्या पायाचे नख काढावं लागत होती, त्याला एक दुसरा बूट चप्पल लागत होती, पुन्हा त्याला नेहमी नेहमी ते मळ झालं की ते घासावं लागायचं. आता एकच पायाचं काम राहिलं. ते काय ते आता सांगणं ना ऐकणं आपल्याला सोपं आहे, पण या स्थितीला जाणं किती कठीण आहे बघा ना, अवघड आहे. मला सुख आणि दुःख त्याला दोन्ही काय झाले, समान झालेले आहेत. सुख दुःख जाणणे नाही, जाणतच नाही तो सुख आहे, हे सुख आहे आणि हे काय आहे, दुःख आहे. देवीची क्षमे लागी पृथ्वीशी पावड वांगी, संतोषा उत्संगी दिले घर. आणि क्षमा, अरे पृथ्वीच्या बरोबरीची त्या महात्म्याजवळ काय असते, क्षमा असते. पृथ्वीच्या बरोबरची किती क्षमा, उद्धव बाबाजवळ किती क्षमा असतात, किती क्षमा असतात. मला आपल्याला दुसऱ्याने येऊन सांगितलं तुम्हाला आमका तमका काही म्हणला तर जरी आपल्याकडून त्याचा मोठा माणूस असला काही नाही करणं झालं तर आपण घरात का होईना पण काय तुम्हाला मला नाही का नाही, पण किती तोंडावर शिव्या दिल्या, पण वर सुद्धा बघितलं नाही. किती किती क्षमा असेल महात्म्याजवळ. मला नथुराम बाबाजवळ किती क्षमा असेल. कमी चटके दिले नाही नथुराम बाबाला. आपल्याला वाटतं नथुराम बाबा मस्त दिसत होते, मग मागून ते कपडे घेतात लोक हे ते, पण एवढ्या सोप्यात झालेलं नव्हतं. प्रत्येकाचाच एवढ्या सोप्यात होत नाही, तस काय होईल मला. पृथ्वीशी पवाड वांगी, पृथ्वीच्या बरोबरची ज्यांच्या जवळ काय आहे, क्षमा आहे, क्षमा. संतोषा उत्संगी दिलेले घर, आणि संतोषाला आपल्या मांडीवर बसायला स्थान दिले त्यांनी. जवळ संतोष घेतला, समाधान. कसा संतुष्टता आहे त्याचं वर्णन करतात. संतुष्टम सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनोबुद्धिर योग मद भक्त समे प्रिय. किती संतुष्ट असतात ते. आपणही संतुष्ट होतो पण मिळाल्यावर, तेवढ्या पुरती आपण संतुष्ट होतो, पण कधी मिळाल्यावर. त्यांचं तसं नाही. वार्षिक विनसा करू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. वार्षिक विनसा करू, पाऊस कमी पडला म्हणजे किंवा जास्त झाला म्हणजे कमी पाऊस झाला की नद्या कोरड्या पडतात, विहिरी काय होतात, कोरड्या पडतात. पण समुद्र जळे नित्य निर्भरू, नित्य जळे निर्भरू. सतत समुद्र काय असतो, भरलेला असतो. म्हणजे पाऊस पडल्यावरच भरलेला असतो का, नाही 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 नाही. वर्षीय विन सागरू, पाऊस पडो अथवा न पडो त्याच्यात काही गुन्हेपणा येत नाही. तैसा निरुपचारू संतोषी जो, तसा कोणताही त्याला अनुकूल प्रसंग प्राप्त न होता तो समाधानी राहतो. मिळालंच म्हणजे समाधानी नाही, न मिळताही काय राहतो, समाधानी राहतो. समाधानी राहतो. काय असतं महाराज, काही काही महात्म्याला आपण पाहतोय खायला भेटत नाही 2-2, 4-4 दिवस. आपण कथा ऐकतोय, काय नाही त्यांना त्याची असेल नसेल तरी त्यांच्या समाधानात काही फरक पडत नाही, संतुष्टतेत काही फरक पडत नाही. पण हळूहळू 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 याचाही अभ्यासच करावा लागतो बरं. असं टोचून 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 एखाद्या वेळेस जर आला आपल्याला की पाहिजे तर मग त्याला सारखं सांगायचं, सांगत अरे आपल्याला काय गरज आहे त्याची, काय गरज. मला एक ऐका, आपल्याला गरज आहे तेवढं आपल्या प्रारब्धाने मिळते, त्याच्यात तक करायची गरज नाही. आपल्याला गरज आहे तेवढं पाहिजे नाही, गरजेपेक्षा जास्त लागलं की तक सुरू होते. गरजेपेक्षा कृष्णेचा तो का हो का कृष्णा एकदा वाढली की मग त्याचा दांडू काय होतो, सुरू होतो. गरजेपेक्षा जास्त पाहिजे मग सुरू होतो. बरोबर आहे का. घर आहे राहायला आपल्याला पूर्वजांना आपल्याला मस्त करून ठेवलंय, पण आपल्याला सराफ पाहिजे म्हणलं की मग तक काय होते, सुरू होते. होणार. आपल्या प्रारब्धानं जेवढं मिळतं त्याच्यात काहीच करायची गरज नाही. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणलं, आईशी सांडूनिया धुरी केविल वाणी दिसा कार्य आम्ही उर भरे हाती नुरे मृत्यू. काय मिळणार आहे का नाही, का ऊर फुटस्तोर पाळण्याची गरजच काय. महाराज भगवंतानं पक्षी आज कर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपाळी. पक्षी आज कर न करी संचित आहे का नाही. महाराज काय नाही
म्हणजे मला हे म्हणायचं की सांगायला सोपं आहे, नाही, खरंच अवघड बरं काय. हे स्थिती प्राप्त होणं किती पुण्य असेल त्या महात्म्याचं, किती ते पुण्यापेक्षा म्हणतो की त्यांनी किती प्रयत्न केला असेल. कारण इथं काय करावा लागतो, प्रयत्नच करावा लागतो. किती प्रयत्न केला असेल त्याच्याकरता. निरोपचारही संतो, आपल्याला जसं मीठ जरी कमी जास्त झालं तर आपल्याला डोक्यात आग उठती, आहे का नाही. विश्वनाथ बाबा म्हणून मीठ जास्त झालं पाणी भाजीत की काय टाकायची, पाणी टाकायचे, पण कोणाला म्हणायचं नाही का नाही. माझ्यासोबत एक महिना होता त्र्यंबकेश्वरला एक महात्मा, मला ते वरून मीठच घेत नव्हतं. नियमच वरून भाजीत मीठ घ्यायचं नाही. मग आम्ही दररोज सोबत जेवायला, मी आता लक्षात आलं ते 2-3 दिवस झाले होते. आळणी भाजी झाली मी घ्यायचं, ते घ्यायचं. मी म्हणलं तुम्ही मीठ घेत नाही, ते म्हणे मला मी नियमच केलाय. कारण बाहेर फिरायचं, कुठं खरट होतंय, कुठं आळणी होतंय, कुठं पंक्तीला मीठ वाढल्या जातंय, कुठं वाढल्या जात नाही. मग मी नियमच करून टाकला. म्हणजे खूप उच्च कोटीचा होता महाराज अधिकार त्याचा. कीर्तन बिर्तन करत नव्हतं, पण अधिकार खूप मोठा होता. किती अधिकार होता माहिती. त्या माणसाकडं त्याचं चरित्र सांगणं म्हणजे ते याच्यामुळे संसारिक म्हणून नाही. मला त्या माणसाकडं जवळपास 2-2.5 एकर जमीन आहे आणि वजनदार मोठा माणूस, साखर कारखान्याचा चेअरमन होता तो. खूपच मोठा उच्च म्हणजे आर्थिक स्थिती त्याची खूपच मोठी उंची. आणि गावात एक महात्मा होते, पहिल्यापासून परमार्थाची आवड असल्यामुळे त्या महात्म्याची काय करायची, सेवा करायची. आणि मग मला त्या महात्म्याची इच्छा होती परत परिक्रमा करायची. कशाची, नर्मदा परिक्रमा. त्या महात्म्याची इच्छा होती, पण त्या महात्म्याचं बिमार पडले, शरीर जास्त गळालं, त्यांच्या लक्षात आलं आपली परिक्रमा होत नाही. त्यांनी यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं एक काम कर गाड्या, माझ्याकडून तर काय आता होत नाही, मी मरतोय, पण माझी परिक्रमाची इच्छा तू पुरी कर. तुझ्या संसारात काय कमी नाही, 2-3 महिने घाल तेवढी. ते म्हणे मी वचन दिलं. आणि वचन दिलं, त्या महात्म्याचा सगळा खर्च देवी वगैरे केला म्हणले आणि परिक्रमेला जायचं. मग असं तसं करून ते महात्मा परिक्रमेला गेला. परिक्रमेला गेल्यावर काय भगवंताच पण वैराग्य झालं, निश्चय केला की आता घरी जायचं. त्या सगळे पद 2-3 ठिकाणी पदावर होता, त्याचा राजीनामा दिला, सगळं दिलं आणि मला त्याग केला. आणि नर्मदेच्या तीरावर जागा घेतली 9 गुंठे. पैसा तर होता आणि तिथं अन्नसत्र आजही सुरू आहे. तिथं येणाऱ्या लोक जेव घालायचं, राहण्याची व्यवस्था सगळी सुरू आहे, तिथं काही अडचण नाही. आणि मग तो महात्मा मला भेटला, म्हणजे महिनाभर सोबत होता. त्यानं सांगितलं महाराज काय भगवंत योग आणतो. गावात आलो म्हणले. गावात आलो, सप्त्याचं नियोजन होतं, म्हणजे त्या महात्म्याच्या पुण्याची तिथं सप्ताह. मग आता गावात जा नाही, गावात आलो, पण मग मंदिरावर राहायचं, घरी जायचं नाही. मंदिरावर राहिलो म्हणे महाराज मुक्कामाला. रात्रीच पोराचं दुकान पेटलं. गावात दुकान होतं म्हणे, थोडं गाव मोठं होतं, दुकान होतं म्हणे. दुकान पेटलं म्हणे आणि ते लोक पळू लागले रातच्या, पळा 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 पळा. मला जाग आली, लोक कपाळाला. एका विचारलं काय झालं, म्हणजे तुमचं दुकान पेटलं. पेटलं म्हणल्यावर काय करायला पाहिजे, कळायला पाहिजे ना. शांत बसून राहिलो म्हणे, अंग टाकलं, आपलं चिंतन करायला लागलो, झोपलो. सकाळी उठलो म्हणे, पण जिथं दुकान होतं तिथूनच रस्ता होता बाहेर जायचा. आता विचार केला रात्री की आता उद्या गावात थांबायचं, बाहेर जायला तिथूनच रस्ता होता म्हणे. मग तिथून तर जायचं नाही, कारण समोरून जावं तर विचारावं तर लागलं नाही कसं जायला. म्हणून म्हणे हाड रानानं निघून गेलो गावात, त्या रस्त्यानं गेलो नाही. दुकान झालं मागून मागून म्हणे. मी पोराची इच्छा होती की त्याचा ते विमा काय मिळेल. तर मग आता माणसाला आमदार खासदार मंत्री मानतात महाराज, ती तपस्वी म्हणून. मग म्हणे पोराची इच्छा मला नाही म्हणलं, पण बाजूच्या काही जवळच्या माणसाला की सांगा बाबाला की कमीत कमी काय करा की एखाद्या आमदारा खासदारा बोला की याचा विमा काय कर मिळवून दे. त्यानं सांगितलं म्हणे, मी सांगितलं जळालंय तू जळालं. मग काही जळालं नाही आणि मी काही सांगणार नाही. मी म्हणलं जाऊ द्या बाबा, दुकानात माल किती होता, म्हणजे 5 कोटीचा होता. कितीचा माल होता, 5 कोटी रुपये. मला पहिल्यांदा वाटलं की दुकान असं लहानसा, 5 कोटीचा म्हणल्यावर मीच देतो प्रमाण. मोठं दुकान होतं म्हणजे 5 कोटीचा माल होता. मग मला एक सांगा, आता एवढी स्थितीवर जायला काय करावं लागलं असं. मोठे कदम माऊली जर त्या महात्म्याला पाहिलं तर पाया नाही पडत, दंडवत घालतात. दंडवत घालतात त्या महात्म्याला. एवढा मोठं तप केलं, तप मिळवलं आणि सगळ्याचा काय केला, त्याग केला. आम्ही एका खोडीत राहिलो महिनाभर. वर्ग बायको
सून नातू सगळे भेटायला आली. मोठी गाडी त्यांची, आता काय श्रीमंत लोक गाडी घेऊन आले. बसलो आम्ही. मग त्यांनी सांगितलं माझी बायको हे पोरग हे सगळं. ती नात बसली मांडीवर, म्हणजे बाबा चला घरी, तुमच्या शो करमत नाही, बाबा चला घरी. त्यानं सांगितलं आता माझं घर हेच आहे, माझं घर ते नाही. मला 10 मिनिटं बसल्यावर म्हणजे या तुम्ही आता निघा, तुम्हाला उशीर वेळ जाय. हे गेल्यावर म्हणजे महाराज आपल्या चिंतनात बाधा कशाला गोष्टी असतात थांबून घ्यायचं तिथे बोकाडू. मला एक कमाल लागली त्या घरच्या लोकांची की एवढं म्हणजे ते कडक त्यांच्याशी वागून ते भेटायला गाडी घेऊन आले, हे त्यांचे उपकार. नाही ते एखादी म्हणले ते माथाडं बोललं नाही ते भेटून देत का. म्हणजे किती या स्थितीला जायला किती किती प्रयत्न चुक झालं नसेल का, वेदना झाल्या नसतील का. होत नाही असं थोडंच महाराज, वेदना झाल्या असतील ना, पण त्यांनी त्या स्थितीला जाण्याचा काय केला, अभ्यास केला, अभ्यास केला, अभ्यास केला. मला काही संबंध नाही त्यांना, निरुपचार संतोषी जो, काहीच कशाचा संबंध नाही. आणि काय राहणार आहे, समाधानी राहतात महात्मे. वाहुनी आपुली आन तरी जो अंतकरण निश्चया साचपण जाय. महाराज आपली आन वाहून जो अंतकरण धरतो, आन वाहून म्हणजे निश्चय केला, म्हणजे त्याला निश्चया साचपण, निश्चय आला खरेपणा त्यांच्यामुळे आला, आपल्यामुळे तर निश्चय मिळतात. कारण सकाळी केलेला निश्चय आपला संध्याकाळी काय व्हायला. तुकोबर आहे सुद्धा म्हणणार, तुका म्हणे साक्षी असो द्यावे, मन घातली ते आन पाळावया. आपण जो निश्चय केला त्याला आपलं मन काय असू द्यावं, साक्षी असू द्यावं. आपले निश्चय तर लगेच निघून जातात. असा महात्मा तो आहे, प्रयत्नानं तो अंतकरण असं जतन करतो. जीव परमात्मा दोन्ही बैसवणे ऐक्यासनी दयाच्या हृदय भोवनी विराजती. जीव आणि परमात्मा दोन्ही एका आसनावर बसून ज्याच्या हृदयात काय असतात, विराजमान असतात. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. असा या योगानं जो समृद्ध होऊन श्रीमंत होऊन निरवधी होऊन जो सतत तो संपन्न असतो, सतत तो काय असतो, या श्रीमंतीनं, समाधानाच्या श्रीमंतीनं काय असतो, संपन्न असतो. आणि माझ्या ठिकाणी मन बुद्धी त्यांना अर्पण केलेली असते. आतो बाहेर योगो निर्वाळ द्यावी सांगू तरी माझा अनुरागो सुप्रेम बाया. आतला योग त्याच्याकडून पूर्ण झालेला असतो आणि बाहेरचा योग काय असतो, पूर्ण झालेला असतो. बाहेरचा योग काय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान. आणि आतला योग समाधी. समाधीत तो काय असतो, म्हणजे बाहेरचे सगळे त्याने यम नियमाचं सगळं पालन करून आता समाधीपर्यंत तो प्राप्त झालेला असतो. आणि या समाधीच्या स्थितीला जाऊन सुद्धा माझ्यावरचं प्रेम कमी झालेलं नसतं. माझ्यावरचं प्रेम काय असतं त्याचं, तरी माझा अनुरागो प्रेम दया. अर्जुना गातो भक्तो तोच योगी तोच मुक्तो, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. मला तोच भक्त आहे, तोच मुक्त आहे, तोच योगी आहे. सर्वस्व माझं जे काय आहे तो तोच आहे. मला तोच आवडतो. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हेही येत थोकडे रूप करणे. किती आवडतो, जीवाचे निपाडे, जीवाच्या बरोबरीनं. पण जीवाच्या बरोबरीनं आवडतो हेही म्हणणं इथं काय होतं, कमी पडतं, कमी पडतं. तरी पण यंताची कहाणी ही बोलीची भारणी, ये तव न बोलणी परी बोलवी श्रद्धा. महाराज आपल्या प्रेमी माणसाची गोष्ट सांगत असताना भुरळ पडून जाते. भगवंत म्हणतात भुलीची भारणी, भुलीनं भारल्या जातो माणूस. काय बोलावं त्याच्याविषयी, खरं असंही भगवंत म्हणतात त्याच्याविषयी बोलताच येत नाही. येतव न बोलणी, मग बोलता येत नाही तर बोलता का, बोलवी श्रद्धा. त्याच्यावरची माझीच देवाची श्रद्धा, त्याची यावरची श्रद्धा. भक्ताची देवावर किती श्रद्धा, पण देवाची भक्तावर किती श्रद्धा, त्याची श्रद्धा मला काय करते, बोलायला भाग पडते. म्हणजे त्याच्याविषयी बोलणंही होत नाही आणि मुखही राहत नाही, अशी अवस्था येते. बोलताही येत नाही आणि मुखही राहिल्या जात नाही. आवरिता तुकोबराय म्हणतात. तुकोबरायांनी सांगितलं, कोणीतरी म्हणलं असेल देवाचं वर्णन करा, वर्णन करा, वर्णन करा. तुकोबराय म्हणतात, रूप वर्णावया कोठे पुरी मती, रोमी होती जाती ब्रह्मांडी. अरे त्या देवाचं वर्णन करण्याकरता माझी बुद्धी काय पुरणार आहे, अंतरी वर्णन करायला लागली.
मग वर्णन तुम्ही करता येत नाही म्हणता तरी करता, का करता? परी हे वैखरी गोडावली सुखे रसना रसमुखे इच्छित से. पण ही वैखरी त्या गोडीला सोडत नाही. आणि माझा रसनेंद्रिय तो रस घ्यायला पुन्हा पुन्हा काय करत? रसना बोलता आवड. इतकी आवड आहे की रसना काय होत नाही, अनावर झाली, थांबत नाही. म्हणून ते बोलता येत नाही, नाही तर कोणाला वर्णन करता येईल, आहे का नाही? सहस्त्रमुखे शेष शिनला बापुडा चिरलिया धारा जिव्हा त्याच्या. माझ्याकडून काय होणार आहे? तुका म्हणे ऐसा तुझी एक साचा ऐशी तव वाचा झाली नाही. पण रसना काय करणार आता? अनावर झाली. हे दाना आवडेल जीवाच्या पेक्षा मला तो आवडतो. त्याचं काय मी किती आवडतो हे सांगू शकत नाही. म्हणून का मावे गाले उपमा रवी काय प्रेम अनुवाद असे. आणि म्हणून जे आम्ही जीवाचे वगैरे उदाहरणं दिले ते वेगात दिलेले उदाहरण आहेत. हे विचार करून दिलेले नाही की मला जीवासारखा आवडतो, मला पत्नी सारखा आवडतो. हे बोलण्याच्या भागात मी बोलून गेलोय. वास्तविक पाहता त्या प्रेमाला त्या आवडीला उपमा देता येत नाही. आता असो हे किरटी वय प्रियाच्या गोष्टी जुना ठाव उठी आवडी का. जाऊ दे आता हे सगळं बोलणं, कारण प्रेमी माणसाची गोष्ट बोलायला लागलं की दुप्पट काय होते? बळ वाढतं. बोलण्यातलं बळ काय होतं? डबल वाढतं. तयावरी उपाय प्रेमळो समाधी यावय ती गोडीशी काय आहे? कंटाळे म्हण. आणि त्यातल्या त्यात प्रेमळाची विषय निघालाय आणि ऐकणार आहे तेवढाच प्रेमळ आहे. आता पुन्हा डबल दुधात साखर पडली. म्हणजे काय असते? आपण प्रेमळाची एखाद्याला गोष्ट सांगायलोय आणि त्याला दुसरंच काहीतरी आवडायले. कधी कधी असं होते पा माणूस काही आवडीनं सांगत येतो, आवडीने त्याला सांगावं वाटतंय, पण हे फोन पाहत बसते. हे काय पाहत बसते? फोन पाहत बसते. म्हणजे याचं लक्ष आपलं सांगण्यात लक्ष आणि त्याचं लक्ष दुसरीकडेच. मग काय सांगण्यात तो आनंद येत नाही. पण आपणही तेवढ्याच आवडीने सांगायलो आणि ज्याला सांगायलो त्याला त्या विषयाची तेवढीच काय आहे पुन्हा आवड आहे. मग मात्र डबल काय येते त्याच्या त्या वक्तव्यात त्या विषयात डबल रस भरल्या जातो. म्हणून का आपण होता तुझी प्रिय आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगाने म्हणजे देव म्हणतात आज माझं भाग्य चांगलं आहे. म्हणून अर्जुना तूच प्रिय, मला सगळ्यात आवडता कोण आहे? तू आहे. आणि तूच ऐकणारा सुद्धा झाला, श्रोता सुद्धा तूच झाला. आणि विषय कोणाचा निघाला? प्रेमळाचाच निघाला. प्रेमळा जवळ प्रेमळाचा विषय निघाल्यामुळे त्या विषयात काय झाला? आनंद वाढत गेला. तरी आता बोलो बरे या सुखा मिनलो ऐशे म्हणत खेव डोलो लागला देवा मला देवो. म्हणून देव म्हणले तरी आता बोलो. आता पुन्हा पुन्हा या विषयावर बोलावं वाटायला लागले. भले या सुखा मिनलो, चांगला योग आला माझा आज की मी या सुखाला प्राप्त झालो. पण त्या सुखाला या भक्ताचा विषय बोलण्याचं सुख मला आज प्राप्त झालं. ही गोष्टी चांगली झाली. आणि असं म्हणता म्हणता देव डोलायला लागले. डोलायला म्हणजे देवाला झोप नाहीये. त्या आनंदानच ते काय व्हायला लागले? डोलायला लागले. मग म्हणे जाण त्या भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण वैसो घाली. आणि सांगितलं अर्जुना आता तुला त्या भक्ताचं लक्षण सांगतो. कोण्या भक्ताचं? की ज्या भक्ताला बसण्याकरता मी बसायला टाकतो. काय टाकता जेव्हा बसायला? चटई टाकता, गादी टाकता. कारण आपल्या घरी येणाराच जे महत्व तसं त्याचं आसन. येणाराच आपल्याविषयी तो माणूस श्रेष्ठ आहे कनिष्ठ याचा नाही, आपल्या त्याच्याविषयी श्रेष्ठतेचा भाव आहे का कनिष्ठतेचा भाव आहे का? असं असतं आपल्याविषयी त्याच्याविषयी काय भाव नाही. मग जो जसा असेल तसं त्याला बसायला काय दिल्या जातं? असं त्याच्या माणसं पलंगावर असे बसले असतात. एखादं बिचारे येऊन खाली बसते त्याला बसायला हे म्हणत नाही कोणी. एखादा आला तर त्याच्यापेक्षा खाली बसू चटई घे म्हणजे तूच घे चटई. एखादा नाही नाही चटईवर मी वर तुम्ही खाली कसे खुर्चीवर. एखादा नाही नाही खुर्चीवर कसे माझ्या शेजारी काय करा गादीवर आहे. बरोबर आहे का नाही? आणि एखादा आल्यावर नाही 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 तू मी वर ये आणि मी घर तुझं आहे ना. घर असलं तरी तुमच्या बरोबरीला बसायची आमची काय नाही की नाही. तुम्ही वर बसा आम्ही खाली बसू आहे का नाही? म्हणजे असं. मग तेव्हा तू त्याला चटई देतो, गादी देतो का, पलंग देतो का, खुर्ची देतो, बसायला देतो काय? भगवंत सांगतात मी आता अशाची गोष्ट सांगणार आहे की त्याला बसण्याकरता मी माझा अंतकरण देतो.
गादी नाही, चटई नाही, दुलई नाही, त्याला मी काय देतोय? माझं अंतकरण. त्या भक्ताचं लक्षण सांगतो, जया मी अंतकरण पैसो घाली. ज्याला मी माझी बसण्याकरता त्याच्या खाली काय टाकतो? माझं अंतकरण टाकतो. अशा भक्ताचे मी तुला काय सांगतो? लक्षण सांगतो, ते उद्याला सांगतो म्हणले. कुंडली करू द्या विठ्ठल.